प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. सुंदरशा वेळेबद्दल धन्यवाद देतो. आपण प्रार्थना करूया. महान गौरवशाली परमेश्वर पित्या, जिवंत देवा, आकाश पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, याकोबाच्या, इसाकाच्या, अब्रामाच्या स्तुतीस पात्र आणि भयास योग्य माझे जिवंत देवा, तुझे उपकार मानतो, स्तुती करतो परमेश्वर पित्या. खरोखर दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद देतो. हालेलुया. खरोखर बोलण्यासाठी शक्ती, सामर्थ्य, धैर्य, ज्ञान, बुद्धी द्या. खरोखर संदेश खरोखर तुझ्या इच्छेप्रमाणे होण्यासाठी मदत कर, सहाय्य कर. आतापर्यंत केलेल्या कार्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढे तुम्ही असं कार्य करणार पूर्ण विश्वास आणि खात्री. प्रभू येशू, तुझे स्वागत करतो. जे काही वचनामधून बोलणार संपूर्ण आशीर्वादित करा. माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होण्यासाठी मदत कर, सहाय्य कर. आतापर्यंत केलेल्या कार्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ सर्व तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. आमची प्रार्थना ऐकली, धन्यवाद देतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने केलेली प्रार्थना पित्या तू ऐक बाप्पा. आमेन. प्रभूची स्तुती असो. खरोखर आपण या जगामध्ये जीवन जगत असताना परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे. आपण परमेश्वराची लेकरं आहोत, प्रिय लेकरं आहोत परमेश्वर. आणि खरोखर परमेश्वर आपला चांगल्या रीतीने सांभाळ करत आहे. बायबलमध्ये पुष्कळशा अशा उदाहरणांनी प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलेलं आहे. परंतु एक उदाहरण असं आहे की बायबलमध्ये फक्त त्याचाच लोककृत शुभवर्तनामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि जक्कई नावाच्या ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे त्या व्यक्तीविषयी आपण आज पाहणार आहोत. हा जक्कई मनुष्य कोण होता आणि त्याचं कसं तारण झालं याविषयी आपण पाहणार आहोत. लोककृत शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 10वं वचन काय सांगत आहे? कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. हा मनुष्याचा पुत्र कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो या जगामध्ये कशासाठी आलेला आहे? की खरोखर तारण्यासाठी आलेला आहे. तारण म्हणजे काय? तारण म्हणजे सुख, शांती, समाधान. आणि खरोखर पापामधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. हा जक्कई व्यक्ती कोण होता? तर जक्कई हा व्यक्ती तो जकातदार होता. आणि तो काय करायचा? जकात वसूल करायचा. चौपट पैसे लोकांकडून वसूल करायचा. या जगामध्ये पुष्कळसे असे लोक आहेत, काय करत आहेत? लोकांना फसवत आहेत आणि खरोखर बायबलच्या विरुद्ध वागत आहेत. म्हणून बायबल आपल्याला सांगत आहे, काय सांगत आहे? की खरोखर की पापापासून दूर राहा, पाप करू नका. म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि आपण जर पाप करत आहोत तर खरोखर आपण आपलं पाप कबूल करून सोडून दिलं तर निश्चित परमेश्वराची दया आपल्यावर होते. म्हणून जो आपले दोष जागतो त्याचे बरे होत नाही, तर तो कबूल करून सोडून देतो, त्याचवर परमेश्वराची दया होते. आपण आपलं पाप कबूल करून सोडून दिलं तर निश्चित परमेश्वर आपल्याला त्या पापातून मुक्त करणार. आपण मोकळे होणार आणि खरोखर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार. या युगातही सार्वकालिक जीवन मिळणार आणि येणाऱ्या युगातही आपल्याला परमेश्वराचं सार्वकालिक जीवन मिळणार. हा जक्कई मनुष्य काय करत होता? जक्कई याचा अर्थ आहे सुगंध. आणि खरोखर हा जक्कई जकातदार मनुष्य होता. येशू ख्रिस्त येरिहोन खाली येत असताना खरोखर या जक्कई मनुष्याला भेटलेला आहे. आणि खरोखर हा मनुष्य जकातदार होता, श्रीमंत होता, टॅक्स कलेक्टर असा होता, फार श्रीमंत मनुष्य होता. आणि त्याला काय झालेलं आहे? एक दिवस येशू ख्रिस्त कोण आहे हे पाहण्याची इच्छा झालेली आहे. आणि खरोखर जगामधील प्रत्येक व्यक्तीला देव कोण आहे हे पाहण्याची इच्छा होत आहे. परंतु काय झालेले आहेत? ह्या जगाचा जो अधिपती आहे सैतान, याने लोकांना काय केलेलं आहे? ठेंगणं केलेलं आहे. म्हणून लोक बुट्टे झालेले आहेत जगामध्ये. येशू ख्रिस्ताचं नाव ऐकून त्याच्याकडे येत नाहीत. याचा अर्थ ते काय झालेले आहेत? छोटे झालेले आहेत. ह्या जकातदाराने काय केलेलं आहे? येशू ख्रिस्त पाहण्याची यत्न केला. आणि बायबलमध्ये यत्न केला असा उल्लेख आलेला आहे. परंतु ते येशू ख्रिस्त कोण आहे हे पाहण्याचा त्यांनी काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. आजकालच्या जगामध्ये लोक सुद्धा येशू ख्रिस्त कोण आहे फक्त पाहण्याचा प्रयत्न करतात, यत्न करीत नाही. ह्या जकातदाराने, जक्कईने काय केलेलं आहे? यज्ञ केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. ज्या वाटेने येशू ख्रिस्त येणार होता त्या वाटेवर एक उंबराचं झाड होतं. प्रभूची स्तुती असो. देवाला धन्यवाद द्या. आपण एक गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करूया. जाऊन बैसतो उंबरावरी, जाऊन बैसतो उंबरावरी, प्रभू भेटेची आशा धरी. जाऊन बैसतो उंबरावरी, प्रभू भेटेची आशा धरी. प्रभू येऊनी उंबरा खाली, खाली उतर जकया सत्वरी. प्रभू येऊनी उंबरा खाली, खाली उतर जकया सत्वरी. आज उतरायचं तुझ्या घरी, आज उतरायचं तुझ्या घरी. प्रभू भेटेची आशा धरी.
प्रभू भेटेची आशा धरी. आनंदाने जकय खुलला, प्रभू चौपट पटू लागला. आनंदाने जकय खुलला, प्रभू चौपट पटू लागला. आज जेवाया माझ्या घरी, आज जेवाया माझ्या घरी. प्रभू भेटेची आशा धरी, प्रभू भेटेची आशा धरी. जन हे कुरकुर करू लागले, पाप्या घरी प्रभोजी आले. जन हे कुरकुर करू लागले, पाप्या घरी प्रभोजी आले. प्रभू बोले त्यासी सत्वरी, प्रभू बोले त्यासी सत्वरी. प्रभू बोले त्यासी सत्वरी. प्रेम करीतो मी पाप्यावरी, जाऊन बैसतो उंबरावरी. प्रभू भेटेची आशा धरी, जाऊन बैसतो उंबरावरी. प्रभू भेटेची आशा धरी. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. खरोखर या जक्कय नावाच्या मनुष्याने काय केलेलं आहे, येशू ख्रिस्ताची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यरिहो शहरामधून जवळून जात असताना त्याला वाटलं ह्या वाटेवरून येशू ख्रिस्त जाणार आहे, म्हणून त्याने काय केलेले आहे, एक आयडिया केलेली आहे. आजकाल जगामध्ये लोक देवाला फार मोठी आयडिया देतात. आपण कसं स्वर्गात जाऊ ह्यासाठी लोक काय करतात, आयडिया देतात. आणि खरोखर त्या आयडियाने आपण आपलं तारण होईल का, आपल्याला पापापासून क्षमा मिळेल का, असा मार्ग शोधून काढतात. परंतु नाही प्रियांनो, खरोखर देवाने आपल्याला सर्व काही मोफत असं दिलेलं आहे, तारण मुक्त असं दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या आयडियामुळे काय होतं, मनुष्याचं खरोखर नाश होत आहे. खरोखर आपण जगामध्ये पाहतो लोक काय करतात, मनुष्य स्वर्गात जाण्यासाठी देवाला आयडिया करतात. ही आयडिया काय आहे तर प्रियांनो, 10वा 40वा करून लोक काय करत आहे, स्वर्गामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु नाही प्रियांनो, हे चुकीचं आहे. प्रभूची स्तुती असो. देवाला आयडिया देण्याचं काही कारण नाही, कारण देवाने जे काही नियम लावून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे जर गेलं तर निश्चित आपण स्वर्गामध्ये जाणार, देवाचं वारस असं होणार. प्रभूची स्तुती असो. ह्या जक्कईने काय केलेले, एक आयडिया केलेली आहे, कारण तो छोटा होता, ठेंगणा होता, म्हणून त्याने काय केलेलं आहे, ह्या उंबराच्या झाडावर जाऊन बसलेला आहे. कारण का, येशू ख्रिस्त त्या वाटेने येणार होते. येशू ख्रिस्त त्या वाटेने आलेला आहे. देवाला सर्व काही माहीत आहे. देवाला अशक्य असं काही नाही प्रियांनो, देवाला सर्व काही शक्य आहे. त्याला हा जक्कई सुद्धा माहीत होता, तो काय करत होता हे सुद्धा माहीत होता. म्हणून त्याने काय केलेलं आहे, त्या ठिकाणी येऊन झाडाखाली येऊन उभा राहिलेला आहे. झाडाखाली येऊन उभा राहिल्यानंतर त्याने काय केलेलं आहे, जक्कई पटकन खाली ये. प्रेज. असं म्हटलं नाही येशू ख्रिस्त की तू सावकाश खाली ये, असा उल्लेख बायबलमध्ये नाही. तू काय कर, तू पटकन खाली ये. आणि ह्या जक्कईने काय केलेलं आहे, पटकन त्या झाडावरून खाली आलेला आहे आणि सांगितलं, आज मला तुझ्या घरी जेवायचं आहे. जक्कईला फार मोठा आनंद झालेला, आनंदाला मोठं उधाण आलेलं आहे. कारण का, प्रत्यक्ष देव आपल्या घरी येणार आहे. म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याच्या घरी गेलेला आहे आणि त्याच्याबरोबर जेवण केलेलं आहे. प्रभूची स्तुती असो. आणि जक्कईने काय केलेलं आहे, आपल्या पापाची कबुली केलेली आहे. आपलं पाप काय होतं ते सर्व काही देवाला ठाऊक माहीत आहे, परंतु त्याने काय त्याच्या मुखातून कबूल केलेलं आहे. आपण जगामध्ये पाहतो लोक पाप कबूल करतात, हे परमेश्वरा मी जे काही पाप केलं आहे ते तो मी कबूल करतो, परंतु काय पाप केलं आहे हे सांगत नाही. फक्त पाप केलं असं सांगतात प्रियांनो, परंतु पापाचं स्वरूप काय आहे, त्या पापाचं स्वरूप जर आपण परमेश्वराजवळ कबूल केलं तर निश्चित परमेश्वराची काय होते, दया होते. काय पाप आहे, त्याने सांगितलं की मी लोकांकडून चौपट पैसे घेतलेले आहेत, ती लोकांना मी परत कबूल करून देतो. निर्गमनच्या पुस्तक 22:1 मध्ये लिहिलेलं आहे. खरोखर ते एखाद्याने जर एखाद्याचा बैल चोरला किंवा एखाद्याने त्याचं मेंढरू चोरलं तर त्या मेंढराच्या 5 पट रक्कम आणि त्या मेंढराच्या 4 पट रक्कम आणि बैलाची 5 पट रक्कम नुकसान भरपाई म्हणून त्याला द्यायचा, असा मोशेचा नियमशास्त्रामध्ये लिहिलेला आहे. प्रभूची स्तुती असो. आणि खरोखर ह्या चौपट
लोकांना देतो असं त्याने कबूल केलेलं आहे. आपलं पाप देवासमोर कोणी कबूल केलेलं आहे. शमूएलच्या पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. शमूएलाकडे नाथान संदेष्टा गेलेला आहे आणि ह्या नाथान संदेष्टाने असं डायरेक्ट तू पाप केला असं सांगितलेलं नाही प्रियांनो, तर एका उदाहरणावरून एका गोष्टीवरून त्याने सांगितलेलं आहे. आणि नाथान संदेष्टा दावीद राजाकडे गेलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे, तू पाप केलेला आहे. आणि एका गोष्टी रूपात अशी गोष्ट सांगितली, एका गावामध्ये एक श्रीमंत मनुष्य आणि एक गरीब मनुष्य राहत होता. आणि या गरीब मनुष्याकडे एक मेंढी होती आणि ह्या श्रीमंत मनुष्याकडे पुष्कळशे असे मेंढरं, पुष्कळशे असे जनावरं होते. परंतु काय झालेलं आहे, ह्या श्रीमंत मनुष्याने ह्या एक दिवस काय झालेलं आहे, श्रीमंत मनुष्याकडे काय झालेलं, एक पाहुणा प्रवासी आलेला आहे आणि ह्या पाहुण्या प्रवाशाला त्याने जेवण देण्याचं ठरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रभूची स्तुती असो. आणि जेवण देण्याचं ठरवल्यानंतर त्याने आपल्या कळपातील मेंढरू घेतलं नाही, ह्या गरीबाची ती मेंढरू होतं ते आणलेलं आहे. प्रभूची स्तुती असो. खरोखर ही जे काही त्या गरीब मनुष्याकडे जे काही मेंढरू होतं ते त्याच्या ताटामध्ये जेवत असं, त्याच्या प्याल्यातलं पाणी प्यायचं, त्याच्या उराशी झोपायचं, जणू काय त्या आपल्या गरीब मनुष्याची ती एक मुलगीच अशा पद्धतीने त्या मेंढराचा त्याने सांभाळ केलेला आहे. आणि मग काय झालेलं, या श्रीमंत मनुष्याने त्या गरीबाची मेंढी आणलेली आहे आणि ती कापून त्याला जेवण दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे ऐकल्यानंतर दावीद राजाला फार राग आलेला आहे. त्या गरीब मनुष्याला त्याने काय केलेलं आहे, हालेलुया, खरोखर काहीतरी त्याने नुकसान भरपाई देण्यासाठी त्याने कबूल केलेलं आहे. आणि त्या चौपट अशी रक्कम जे काही मेंढीची नुकसान भरपाई आहे ती त्याने त्या श्रीमंत मनुष्याने गरीबाला द्यावा असं त्या ठिकाणी दावीदाला सांगितलं. परंतु तो मनुष्य कोण आहे हे नाथान संदेष्टाने सांगितलं. त्या विचारलं, तो मनुष्य कोण आहे, तर तो मनुष्य तूच आहे, कारण तू बरोबर पाप केलेला आहे. आणि हे ऐकल्यानंतर त्याने काय झालेलं आहे, मोठा पस्तावा केलेला आहे. आज या जगामध्ये पश्चाताप आणि पस्तावा असे करणारे लोक भरपूर आहेत, परंतु पश्चाताप अंतःकरणापासून केला पाहिजे. पस्तावा खरोखर मुखाद्वारे आहे, पश्चाताप अंतःकरणामधून आहे. प्रियानो, याने पश्चाताप केला आणि आपण जे काही पाप केलेलं आहे त्याने ते कबूल केलेलं आहे. प्रभूची स्तुती असो. खरोखर ह्या जक्कईने सुद्धा काय केलेलं आहे, आपण जे काय पाप केलं होतं ते त्याने कबूल केलेलं आहे. आणि कबूल केल्यानंतर परमेश्वराची ती दया त्याजवळ आलेली आहे. येशू ख्रिस्त स्वतः त्याच्याकडे आलेला आहे आणि काय म्हटलेलं आहे, खरोखर आज या घराण्याला काय झालेलं आहे, तारण प्राप्त झालेलं आहे. तारण प्राप्तीला खरोखर कुठल्याही प्रकारचे खर्च करावा लागत नाही. आपलं पाप कबूल करून सोडून दिलं तर निश्चित परमेश्वराची आपल्यावर दया होती. जक्कई फार मोठा व्यक्ती होता, टॅक्स कलेक्टर होता असं सांगितलेलं आहे, परंतु तो काय करत होता, असं जीवन जगत होता, अधार्मिक जीवन जगत होता. म्हणून परमेश्वराची त्याच्यावर काय झालेली आहे, दया झालेली आहे. मला ऐकणाऱ्या बंधू भगिनींनो, खरोखर आपण कुठल्या पापामध्ये असाल, व्यसनामध्ये असाल, आजारामध्ये असाल तर आपलं पाप कबूल करा. आजच गुडघ्यावर या, निश्चित परमेश्वर आज आपणाला बोलावित आहे. परमेश्वर सांगत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुमच्यावर काय करीन, दया करीन. ही परमेश्वराची दया सनातन आहे प्रियांनो. तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलेलं आहे, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. तारण जेणेकरून आपले तारण होईल असे कुठलेही नाव आकाशाखाली पृथ्वीमध्ये लिहिले नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच तारण देणार. आजकाल जगामध्ये पाहतो आपण, तारण, शांती, सुख, समाधान मिळवण्यासाठी लोक भरपूर पैसा खर्च करत आहे. ह्या ठिकाणून त्या ठिकाणी जात आहे, त्या ठिकाणून ह्या ठिकाणी जात आहे. कारण का, त्यांना सुख, शांती, समाधान पाहिजे असतं. परंतु तो तारण देणारा, शांती देणारा खरोखर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो शांतीचा राजकुमार आहे. तो तुम्हाला शांती, समाधान देण्यासाठी या जगामध्ये आला. आणि खरोखर या जगामध्ये असताना 33.5 वर्ष तो जीवन जगलेला आहे. प्रभूची सेवा 33.5 वर्ष होती. त्याचे जे शिष्य त्याच्याबरोबर होते त्यांनी देखील विश्वास ठेवलेला नाही. आज विश्वास म्हणजे काय, विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टीवरचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. ही खात्री जर आपल्यामध्ये असेल प्रियांनो, निश्चित परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. प्रभूची स्तुती असो. आणि हा जक्कई काय झालेला आहे, उंबराच्या झाडावर जाऊन बसलेला आहे. उंबराच्या झाडावरून बसला असताना येशूला पाहत आहे. येशू ख्रिस्ताभोवती सदोदित भरपूर गर्दी असायची. कारण का, काही लोक मोठ्या विश्वासाने त्याच्याकडे येत होते, आजारी त्याच्याकडे येत होते, लंगडे, पांगळे, लुळे, कोणी जे काही लोक असतील सर्व त्याच्याकडे यायचे आणि सांगायचे, येशू मला बरं कर. येशू फक्त त्याला शब्दाने बरं करायचा. भूत देखील त्याला शब्दाने घाबरायची, कारण येशू जिवंत देवाचा पुत्र आहे. तो पृथ्वीवर यासाठी आला, आम्हाला तारण देण्यासाठी आला, आम्हाला शांती समाधान देण्यासाठी आला. खरोखर त्या प्रभूची स्तुती असो. जक्कईच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव
आज आपल्या जीवनामध्ये कार्य करणारा आहे. यरिहो शहर म्हणजे मोठं शहर आहे प्रियांनो, आणि त्या शहराच्या जवळून जात असताना जक्कईला खरोखर देव पाहण्याची इच्छा झाली आहे. प्रियांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे की खरोखर आपल्याला देव कोण आहे ही पाहण्याची जरी इच्छा असेल तर आजच गुढ्यावर या. हे प्रभू येशू, मला आज तू भेट दे. मशी बोल, मी सगळे माझं पाप कबूल करून देतो आणि आपलं पाप कबूल करा. मी माझं व्यसन सोडतो, मला खरोखर या व्यसनातून मुक्त कर. प्रभू येशू ख्रिस्त, प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त आज बोलावत आहे. अहो कष्टीयो भाराक्रांत जनवो, तुम्ही सर्वजण मजकड या, म्हणजे मी तुम्हाला काय देईल? विसावा देईन. हा विसावा सार्वकालिक जीवनाचा विसावा आहे प्रियांनो. हा विसावा खरोखर तुम्हाला ह्या युगातही मिळणार, येणाऱ्या युगातही सुख समाधान शांती मिळणार आहे. प्रभूची स्तुती असो, देवाला धन्यवाद द्या. प्रभू येशू ख्रिस्त आज, काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो तुमच्या आमच्या पापासाठी त्या क्रुसावर मरण पावला. त्याचं अमोल रक्त त्या क्रुसावर सांडलेलं आहे आणि ते अमोल रक्त आजही आपल्याला पापापासून शुद्ध करतं प्रियांनो. प्रभूची स्तुती असो. जक्कईच्या जीवनात कार्य करणारा देव आज आपल्याही जीवनामध्ये कार्य करणारा आहे. म्हणून त्या परमेश्वराला आज शरण या. प्रभू येशू, खरोखर मी तुला शरण आलो आहे. खऱ्या अंतकरणापासून जीव भावी शरण आलो आहे. आज आपलं संपूर्ण शरीर, तन मन धन त्या जिवंत देवाच्या हातामध्ये सोपवा आणि खरोखर प्रभू परमेश्वर कार्य करणार आहे. आपण फक्त एकच करायचं, परमेश्वराच्या हातामध्ये सोपायचं आणि आपण शांत राहायचं. पहा, परमेश्वराची शांती किती महान आहे, परमेश्वराची कृपा आगाध आहे प्रियांनो. तो आज आपल्याला बोलवत आहे मोठ्या प्रेमाने. आपण कष्टामध्ये असाल, संकटामध्ये असाल, कुठल्या पापामध्ये जीवन जगत असाल, खरोखर व्यसनामध्ये जीवन जगत असाल, तर खरोखर आज परमेश्वराला शरण येण्याची वेळ आहे. दावीद राजा म्हणतो, मी परमेश्वराला शरण गेलो आणि खरोखर त्याने माझी प्रार्थना ऐकलेली आहे. ज्यांनी त्याचकडे पाहिले त्याचं मुख कदापि लज्जेने काळवणार नाहीत. आजकाल जगामध्ये खरोखर सैतान मोठा धूर्त आहे, भयानक कार्य करत आहे. कित्येक लोकांना नाशाकडे नेत आहे, त्यांना देवाकडे येऊ देत नाही. आणि खरोखर अशा सैतानाला तुम्ही धमका, सैताना माझ्यापासून निघून जा. निश्चित सैतान आपल्यापासून निघून जाणार. जक्कईच्या जीवनामध्ये जे काही कार्य होत होतं ते कार्य खरोखर आज आपल्या जीवनामध्ये होत असेल तर निश्चित परमेश्वराला शरण या. येशूला पाहण्याची इच्छा झाला आणि आज आपण ठेंगणा असाल, बुटके झाला असाल, तर परमेश्वर आपल्याला आज उंच करील. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. परमेश्वर आपल्याला त्याच्याजवळ प्रेमाने बोलावून घेईल आणि आपल्याला जे काय आपली गरज आहे ती सार्वकालिक जीवनाची गरज परमेश्वर त्याच्या स्वर्गीय भांडारातून पुरवेल. खरोखर परमेश्वराने सर्व काही निर्माण केलं, मनुष्याची निर्मिती केली आणि खरोखर आपल्याला त्याने त्याच्या पंखाखाली, छायेखाली तो आपल्याला वाढवत आहेत. आपण कुठल्याही जाती धर्माचे असाल प्रियांनो, तर परमेश्वर आज आपल्याला बोलवत आहे. आणि खरोखर कारण ती मनुष्याच्या ती परमेश्वराच्या हातची निर्मिती आहे. प्रभूची स्तुती असो. परमेश्वर आज आपल्याला प्रेमाने बोलवत आहेत, त्याच्या पंखाखाली, छायेखाली आपली वाढ होत आहे प्रियांनो. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. जक्कईने काय केलेलं आहे प्रियांनो? ह्या उंबराच्या झाडावर बसलेला आहे आणि येशूने सांगितले, जक्कई पटकन खाली ये. आणि खरोखर तो त्वरित खालीला आलेला आहे आणि येशू ख्रिस्तापाशी उभा राहिलेला आहे. आणि खरोखर सांगितलं, जक्कई आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. येशू ख्रिस्त आज आपल्या घरामध्ये उतरणार आहे. हे जक्कईला पटल्यानंतर तेव्हा मला मोठा आनंद झालेला आहे. आनंद त्याच्या गगनात मावलेला आहे. सर्वाधिक मोठा आनंद जो असेल तर प्रियांनो, देव भेटल्याचा आनंद आहे प्रियांनो. या जगामध्ये कुठली अशी गोष्ट नाही प्रियांनो, ते खरोखर आपल्याला आनंद होत आहे. सर्व गोष्टीपासून आनंद मिळत आहे. परंतु तो कसा आनंद आहे प्रियांनो? तो आनंद थोडका आहे. परंतु देवाचा जो आनंद आहे तो फार मोठा आनंद आहे प्रियांनो. आणि हा आनंद आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देऊ इच्छित आहे. जक्कईच्या जीवनामध्ये जसा त्याने मोठा आनंद केला, जक्कईला सांगितलं, आज मला तुझ्या घरी जेवायचं आहे. जक्कई मोठ्या आनंदाने खुललेला आहे. परंतु त्याचे जे काही दुसरे लोक होते ते लोक कुरकुर करू लागले. काय कुरकुर केली प्रियांनो? त्यांनी अशी कुरकुर केली की हा जो देव आहे तो खरोखर पाप्या घरी आलेला आहे. त्यांना माहित होतं की ही व्यक्ती काय करत आहे, कुठल्या प्रकारचं पाप करत आहे आणि ह्या व्यक्तीच्या घरी देव आलेला आहे. खरोखर देवाचं वचन सांगतं, मी खरोखर या जगामध्ये धार्मिकासाठी आलेलो नाही, तर पाप्यासाठी या जगामध्ये आलेलो आहे. पाप्यांचं तारण करण्यासाठी या जगामध्ये आलेलो आहे. जक्कईचं आज या ठिकाणी त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं तारण झालेलं आहे प्रियांनो. खरोखर देवाचं वचन कधी व्यर्थ झालेलं नाही. देव आपल्यासाठी आजही कार्य करत आहे प्रियांनो. फक्त आपण काय करायचं? त्याला शरण यायचं. जक्कई शरण आलेला आहे. आपलं पाप त्याने काय केलेलं आहे? कबूल केलेलं आहे. आणि त्याने सांगितलं की खरोखर प्रभू परमेश्वरा, मी जे काही लोकांकडून चौपट पैसे वसूल केलेले आहेत आणि ते लोकांना मी परत करतो. प्रभूची दया त्याजवर झाली. जक्कईच्या जीवनामध्ये कार्य केलेला देव
आजही आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे प्रियांनो. प्रभूची स्तुती असो. देवाला शरण या निश्चित, कारण शरण येण्याची वेळ आहे. आजकाल जगामध्ये पाहतो भयानक असं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा वेळ समय जवळ आलेला आहे. जे काही चिन्ह चमत्कार घडत आहे प्रियांनो, जक्कईच्या जीवनामध्ये घडलेले चिन्ह चमत्कार आजही आपल्या जीवनामध्ये घडत असतील तर निश्चित परमेश्वर आपली भेट घेणार आहे. आज आपण तयार व्हा, येशू ख्रिस्ताला सामोरं जा. निश्चित परमेश्वर आपल्यावर दया करणार, कृपा करणार. प्रभूची स्तुती असो. खरोखर आज या घराण्याला काय झालेलं आहे? तारण प्राप्त झालेलं आहे. तारण म्हणजे या कुटुंबात शांती समाधान निर्माण झालेलं आहे. कारण ह्या लेकराने काय केलेलं आहे? खरोखर त्याची निवड होऊन देवाला सामोरे गेलेलं आहे. आजकाल जगामध्ये पाहतो आपण बरेचसे लोक देव कोण आहे पाहण्याचा प्रयत्न करतात आणि सोडून देतात. तर तसं नाही आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे प्रियांनो. तर देवाचा एकदा आपण स्वीकार केला तर शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे. कारण देवाचं वचन सांगत आहे, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तारण कुठे आहे प्रियांनो? तारण म्हणजे सुख समाधान आणि शांती आहे प्रियांनो. ही शांती सुख समाधान जर आपल्या जीवनामध्ये असेल प्रियांनो, आजच परमेश्वराला शरण या. देवबाप्पा आपल्याला बोलावत आहे. प्रभूची स्तुती असो. आणि ह्या पापी मनुष्याच्या घरामध्ये खरोखर प्रभू येशू ख्रिस्त आला हे या लोकांनी ऐकलेलं आहे. आणि ते काय करत आहेत? कुरकुर सुरू केली. ही कुरकुर आपल्या जीवनामध्ये नसायला पाहिजे प्रियांनो. खरोखर प्रियांनो, इस्रायल लोकांनी मोशे विरुद्ध कुरकुर केली आणि ही कुरकुर खरोखर कित्येक लोकांची जीव घेणी झाली. कित्येक लोक त्या ठिकाणी मारले गेले प्रियांनो. ही कुरकुर आपल्या जीवनामध्ये नसायला पाहिजे. जो कुरकुर करतो तो देवाविरुद्ध पाप करतो. तुम्ही शांत समाधानाने जीवन जगा. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला बोलावत आहे. या पापी लोकांनी काय केलेलं आहे? कुरकुर सुरू केली. आणि येशू ख्रिस्ताने काय म्हटलेले पहा. खरोखर आज या घराण्याला काय झालेलं आहे? तारण प्राप्त झालेलं आहे. हा ही अब्राहमाचा पुत्र आहे, हा ही देवाचा पुत्र आहे, असं त्या येशू ख्रिस्ताने जक्कईला म्हटलेलं आहे. तर जक्कयाचा अर्थ आहे शुद्ध आणि सुगंध. खरोखर तो नावाप्रमाणे जीवन जगत होता का? आज आपण जन्माला आलो, आपलं नाव ठेवलेलं आहे, आपल्या नावाचा काहीतरी अर्थ आहे, त्या अर्थाप्रमाणे आपण जीवन जगत आहोत का? आज आपण आपली पडताळणी केली पाहिजे. जक्कईच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव आज आपल्याही जीवनामध्ये कार्य करीत आहे प्रियांनो. आज आपल्याला बोलावत आहे. मोठ्या हर्षाने आनंदाने त्याला सामोरं जा. आणि खरोखर आज आपण त्याला शरण गेलो तर निश्चित परमेश्वर आपल्यावर दया करणार, आपल्या लेकरा बाळावर दया करणार. आणि खरोखर तुझ्यामुळे तुझ्या घराण्याचं काय होईल? तारण होईल. आज मला ऐकणाऱ्या प्रियांनो, बंधू भगिनींनो, खरोखर आज आपण परमेश्वराला स्वीकारलं तर खरोखर आपल्या ह्या पिढीला देखील आशीर्वादित मिळणार, आपल्या नातोंडांना परतोंडांना देखील आशीर्वाद मिळणार. येणाऱ्या युगामध्ये आशीर्वाद आणि चालू युगामध्ये देखील आशीर्वाद मिळणार. आज येशूचा स्वीकार करा. या जक्कईने काय येशूचा स्वीकार केलेला आहे आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं की हा खरोखर अब्राहमाचा पुत्र आहे. आज परमेश्वर आपण देवाची प्रिय मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आपण देवाची प्रिय मुलं आहोत प्रियांनो. देव आपल्याला प्रेमाने हर्षाने आनंदाने बोलावत आहे. आता स्वीकार करा. जक्कईने स्वीकार केलेला देव खरोखर आज आपल्याही जीवनामध्ये स्वीकार करण्यासाठी बोलावत आहे आणि म्हणत आहे हा देखील अब्राहमाचा पुत्र आहे, हा देखील खरोखर देवाचा पुत्र आहे. आज आपण देवाचे पुत्र म्हणण्याचे लायक आहोत का याची खात्री करा. जर आपण आपलं पाप कबूल करून सोडून दिलं तर निश्चित परमेश्वर दया करणार. जक्कईच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव आजही आपल्या जीवनामध्ये कार्य करू पाहत आहे प्रियांनो. प्रभूची स्तुती असो. आणि खरोखर त्या ठिकाणी सांगत आहे की काय सांगत आहे? जक्कई तू खाली उतरून खाली ये. जक्कईने वेळ लावला नाही प्रियांनो. आज आपल्या जीवनामध्ये येशू बोलवत आहे तरी आपण काय करत आहे? वेळ लावत आहे. आपल्या चर्चची वेळ, आराधनेची वेळ आपल्याला ठरून दिलेली आहे. त्या वेळेमध्ये आपण येतो का? देवाचं कार्य करतो का? देवाच्या दासाचं ऐकतो का? प्रेज द लॉर्ड. कारण ह्या जगामध्ये खरोखर देवाचे दास पाठवलेले आहेत. परमेश्वर आपल्याशी 3 प्रकारे बोलतो: स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे आणि देवाच्या दासाद्वारे. खरोखर आपल्याला स्वप्नाद्वारे देवाचं दर्शन होतं का? दृष्टांताद्वारे देवाचं दर्शन होतं का? नाही तर खरोखर आपल्या सभास्थानामध्ये खरोखर आपले जे काही देवाने संदेश निर्माण केलेले आहेत, देवाचे दास निर्माण केलेले आहेत, त्या दासाचं तुम्ही ऐका, यांचं वचन ऐका, त्या वचनाप्रमाणे जीवन जगा. जे नियम आपल्याला लावून दिलेले आहेत, देवाचे नियम आणि मनुष्याचे नियम, ही पडताळणी करून पहा. देवाच्या नियमाप्रमाणे, इच्छेप्रमाणे जीवन जगा. आज आपण चर्चला येणारे आहोत तर आपली खरोखर आपण किती वेळामध्ये, आपल्याला ठरून दिलेल्या वेळेमध्ये आपण नियमाचं पालन करतो का याची पडताळणी करून पहा. आजकाल जगामध्ये इंटरनेट, मोबाईल सेवा
भरपूर वाढलेली आहे. लोक काय करतात, देवाचं वचन ऐकण्याचं सोडून मोबाईल कानाला लावतात किंवा मोबाईल खेळत बसतात प्रियांनो. दळण करीत बसतात असं मला म्हणायचंय. आणि दळण करत असताना काय करत आहेत, खरोखर जे काही दळणातले खडे आहेत ते आतमध्ये ठेवतात आणि दळण बाहेर टाकीत आहे, धान्य बाहेर टाकीत आहे. जे काही जीवन आपलं आहे, वाईट जीवन आहे प्रियांनो, हे जीवन तसंच राहत आहे. तर आपण देवाची सेवा होत असताना, देवाचं वचन ऐकत असताना जे आपल्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्या आपण बंद करून ठेवायला पाहिजे. निश्चित परमेश्वर काय करणार, आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला मोबाईलचा फोन येतो त्यावेळेस आपण सांगणार, आपल्यामध्ये मिस कॉल पडणार आणि मिस कॉल पडल्यानंतर देवाची चर्च आराधना झाल्यानंतर आपण काय करायचं प्रियांनो, त्या व्यक्तीला फोन करून सांगायचं, सॉरी मी तुमचा फोन उचलू शकलो नाही कारण मी प्रार्थनेमध्ये होतो, देवाचं वचन ऐकत होतो. निश्चित परमेश्वर काय करणार, आपल्यावर दया करणार. प्रभूची स्तुती असो. आज खरोखर हा जक्कईला परमेश्वराने येशू ख्रिस्ताने सांगितलं की खरोखर हा या अब्रामाचा पुत्र आहे आणि खरोखर परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. खरोखर मनुष्याचा पुत्र म्हणजे काय, मनुष्यासाठी या जगामध्ये देवाने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला नसता तर कित्येक लोकांचा नाश झाला नसता प्रियांनो. हालेलुया, नाश झाला असता प्रियांनो. खरोखर परमेश्वराने त्याची काही लोकांची निवड केलेली आहे. देवाची एक महान योजना होती प्रियांनो, त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. म्हणून यवनकृत शुभवर्तमान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवलेला आहे की कुणाचा नाश होऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि ही परमेश्वराची इच्छा जर आज आपण पूर्ण करू शकत असाल तर जक्कईच्या जीवनामध्ये कार्य केलेला देव आजही आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आणि काय सांगितलं जक्कईला की खरोखर मनुष्याचा पुत्र या जगामध्ये कशासाठी आलेला आहे, हरवलेले शोधावयास आणि तारावयास आलेला आहे. खरोखर परमेश्वर या जगामध्ये मनुष्य रूप धारण करून आला म्हणून त्याला मनुष्याचा पुत्र असं म्हटलेलं आहे. मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. बायबलमध्ये पुष्कळ याचा उल्लेख आलेला आहे, मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र. आणि मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. हरवलेले शोधावयास आणि तारावयास आलेला आहे. येशू ख्रिस्ताचे शिष्य हरवले होते आणि येशू ख्रिस्ताने त्यांना बोलावलं की खरोखर तुम्ही मजकडे या. आणि येशू त्यांनी जे आपले काही कार्य होते हातातले सर्व कार्य सोडून येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत. येशू ख्रिस्ताचे दास झालेले आहेत आणि येशू ख्रिस्ताचे सेवक झालेले आहेत. आज आपल्याला बोलवलेला प्रत्येक बहीण भावांना विनंती आहे, आपल्याला जर परमेश्वराने बोलवलेलं आहे, आपलं तारण झालेलं आहे, तर निश्चित परमेश्वराच्या वचनामध्ये कार्यामध्ये दृढ राहा. परमेश्वर आपल्याला काय आशीर्वाद देऊ पाहत आहे आणि ते आशीर्वाद आपल्याला ह्या युगातही मिळणार आणि येणाऱ्या युगातही आपल्याला आशीर्वादित मिळणार. प्रभूची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आलेला आहे, हरवलेले शोधावयास आणि तारावयास आलेला आहे. प्रभूची स्तुती असो. जक्कईच्या जीवनामध्ये कार्य केलेला देव आजही आपल्या जीवनामध्ये कार्य करीत आहे, बोलावत आहे. आपण एकच करायचं, गुडघ्यावर यायचं, आपलं पाप कबूल करून सोडून द्यायचं आणि निश्चित परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. आपल्याला शांती, सुख, समाधान मिळणार आणि तारण देणारा देव या जगामध्ये आला आहे, येऊन गेला आहे आणि तो परत येणार आहे. देवाचं अभिवचन आहे. या वचनाद्वारे परमेश्वर आपणास आशीर्वाद देव. प्रभूची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड.